नमस्कार. आजच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राकेशचं अजून एक भयानक सत्य आज अर्णव ईश्वरी समोर उघड झालेलं असतं. ईश्वरी अर्णव थेट या सत्यानंतर राकेशचा संपूर्णपणे पर्दाफाश करण्यासाठी कामाला लागलेले असतात. रात्रीची वेळ असते. अर्णव ईश्वरी आपल्या बेडरूममध्ये असतात आणि त्याच वेळी राकेशच्या बेडरूममधून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असतो. ईश्वरी खडाडून जागी होते आणि म्हणत असते, अर्णव सर बाळ रडतंय. त्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी मला वेगळीच भीती वाटते. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर अहो यात भीती कसली, बाळाला जाग आली असेल आणि बहुतेक ते दोघं गाढ झोपले असतील. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, नाही मिस इंदोर, इथे मला वेगळीच शंका येते. त्यावर ईश्वरी म्हणत असते, काय शंका, बोलून तर दाखवा. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, हा नालायक राकेश बाळाला तर काही करणार नाही ना. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर चला आत्ताच्या आत्ता थेट त्या बेडरूममध्ये एंट्री करूया. त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही, अशी घाई करून चालणार नाही. आपल्याला बघायला हवं आधी नक्की बाळ कशामुळे रडतंय, त्या राकेशचा काही प्लॅन आहे की नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, इथे बसून काही होणार आहे का, चला लवकर. इकडे आपण पाहतोय आता बाळ ते रडतंय, त्याचं कारण राकेशने त्याला अर्ध्यावरूनच उचलून घेतलेलं असतं आणि त्याने अंजलीकडे पाहिलेलं असतं. अंजली गाढ झोपलेली आहे. राकेश स्वतःशी बोलत आहे, हीच ती वेळ, आत्ताच्या आत्ता मला या बाळाचा वापर करून अर्णवकडून बक्कळ पैसे मिळवता येतील, त्याला इमोशनल करता येईल. अशातच राकेशने ते बाळ आपल्या हातात घेत दारातून बाहेर पाऊल ठेवलेलं असतं आणि थेट तो आता हॉलमध्ये आलेला असतो. इकडे ईश्वरी अर्णव आता राकेशच्या बेडरूमकडे येतात आणि बेडरूमचं दार लकटतात. तर आतमध्ये अंजली झोपलेली आहे, पण आजूबाजूला कोण नाहीये, बाळही दिसत नाहीये. त्यामुळे ईश्वरी जरा मनातून घाबरते. ती म्हणत असते, अर्णव सर बघा ना, बाळ दिसत नाहीये आणि तो नालायक राकेशही दिसत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काळजी करू नकोस, असेल तो नालायक इथे आजूबाजूला. तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर आत्ताच्या आत्ता आपल्या घराचे सगळे दरवाजे बंद करायला सांगा सिक्युरिटीला. मला वाटतंय तो राकेश बाळाला घेऊन बाहेर जाईल कदाचित. अर्णवने लगेचच आता बाहेर असलेल्या वॉचमॅनला अलर्ट दिलेला असतो की कोणालाही घरातून बाहेर पडू द्यायचं नाही स्ट्रिक्टली. आणि अशातच राकेश आता मेन दरवाजातून बाहेर पडलेला असतो आणि तिथे सिक्युरिटीने त्याला अडवलेलं असतं. राकेश म्हणत असतो, काय करताय तुम्ही, ओळखत नाही का तुम्ही मला, अर्णवचा जिजू आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आता सिक्युरिटी म्हणत असतात, सर माफ करा, पण अर्णव सरांनी आम्हाला स्ट्रिक्ट ऑर्डर दिली आहे की कोणालाही घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि तुम्ही इतक्या रात्री घराबाहेर का जाताय, तेही लहान बाळाला घेऊन. त्यावर राकेश म्हणत असतो, दळभद्री माणसा, बाळ माझं आहे आणि मी बाळाला कुठे न्यायचं आणि कुठे नाही, आता हे तुझी परमिशन घ्यायची का मला. हे वाक्य ऐकल्यावर तो सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो, सर माफ करा, पण आमच्या मालकाने आम्हाला सांगितलंय ते आम्हाला फॉलो करावंच लागेल ना. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे अर्णव ईश्वरी धावत आलेले असतात आणि त्याने राकेशच्या हातात बाळ पाहिलेलं असतं. आणि लगेचच आता राकेश स्वतःशी बोलत असतो, या सिच्युएशनला हँडल करायला खूपच आता ट्रिक लावावी लागणार आहे. आणि तेवढ्यात ईश्वरी मागून धावत येते. ती म्हणत असते, राकेश काय चाललंय तुमचं, हे बाळाला घेऊन तुम्ही कुठे निघालात. त्यावर राकेश पुन्हा एकदा नाटक करत असतो, असं काय करताय, बाळाला झोप येत नव्हती म्हणून मी म्हटलं थोडं शतपावली करावं, म्हणून मी त्याला घेऊन जरा फिरत होतो. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, नालायका एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की आमचं तुझ्यावर लक्ष नाहीये, पण आमचं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. तू काहीही विचित्र घटना करण्याच्या आधी लक्षात ठेव, जर काही केलंस ना तर तुझी चांबडी सोलून काढीन. त्यावर राकेश म्हणत असतो, अर्णव सर असं काहीच नाहीये, तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन घेतली कुठून तरी.
मी तर फक्त बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, आणा इकडे बाळाला. आणि लगेचच ईश्वरीने स्वतःकडे बाळाला घेतलेलं असतं आणि ती लगेचच आता आत जात असताना जागी झालेली अंजली धावत बाहेर आलेली असते आणि तिने ईश्वरीच्या हातात बाळ पाहिलेलं असतं. आणि अंजली म्हणत असते, काय ग ईश्वरी, तू माझ्या बाळाला घेऊन बाहेर कशी काय आलीस, तेही मला न सांगता? काय विचार होता तुझा? त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई ताई तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत, समजून घ्या. त्यावर अंजली म्हणत असते, मला काही समजून घ्यायचं नाहीये. आणि अशातच अंजलीने ईश्वरीच्या हातातून बाळ आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि ते त्याचे पापे वगैरे घेत असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता राकेश स्वतःशी बोलत असतो, बरं झालं, जे प्रकरण माझ्यावर शेकणार होतं ते या ईश्वरीवर शेकलं. आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते, अहो चला तुम्ही आज चला, झोपायची वेळ आहे, तुम्ही कुठे बाहेर फिरताय? त्यावर राकेश आता जसं काही आठवत नाहीये असंच एकदम चालत चालत अंजलीच्या मागे गेलेला असतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर सॉरी या, माझ्या ताईकडून मी सॉरी म्हणतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर तुम्हाला सॉरी बोलायची काय गरज आहे? आता ताईच्या मनाची अवस्था मला कळते, त्यामुळे तुम्ही मला सॉरी बोलायची गरज नाही आहे. या नालायकाचा उद्या बघा आपण कसा पर्दाफाश करतो ते. इकडे आपण पाहतोय आता राकेशला या गोष्टीचा अंदाजही नसतो की राकेशच्या बाबतीतलं एक असं सत्य ईश्वरीच्या वडिलांनी अर्णव आणि ईश्वरीला सांगितलंय. अशातच आता उद्या सकाळ झालेली असते. दुसऱ्या दिवशी राकेश हा समोर बेडवर बसलेला असतो आणि त्याला चहा आणून दिलेला असतो एका त्या नोकराने. राकेश म्हणत असतो, काय रे, आज तुझे अर्णव सर काही वेगळं करणार आहेत का? हा एवढा मोठा LCD का आणलाय? त्यावर तो नोकर म्हणत असतो, याबाबत मला काहीच माहिती नाही. आणि अशातच राकेश मनातल्या मनात बोलत असतो, या अर्णवचा काहीतरी वेगळाच डाव दिसतोय, मला सावध राहावं लागणार आहे. अशातच आता थेट त्या ठिकाणी आधीच ईश्वरीच्या वडिलांची एंट्री झालेली असते आणि ईश्वरीचे वडील समोर बसलेले आहेत. राकेश त्यांना ओळखत नाहीये असा चेहरा बनवत असतो, जसं काही यांना मी आधीच कधी पाहिलेलं नाहीये आणि आताच पाहतोय. तेवढ्यात राकेशला अर्णव म्हणत असतो, काय मग, काय आठवतंय का? त्यावर राकेश मान हलवतो की नाही. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, काही आठवत नाहीये ना, आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांसमोरच सगळं काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, नेमकं काय करणार आहेस तू आणि कशासाठी? त्यावर अर्णव म्हणत असतो, कारण ईश्वरीच्या वडिलांचा एकदा अपघात झाला होता, एका 4 व्हीलर गाडीने त्यांना उडवलं होतं. तो माणूस कोण आहे त्याचा पत्ता लागला आहे, त्या माणसाला पकडण्यासाठी आता पोलिसांना मी बोलवत आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, पण तो व्यक्ती कोण आहे ज्याने त्यांना उडवलं होतं? त्यावर अर्णव म्हणत असतो, तेच तर आता या LCD मध्ये दिसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश गोंधळतो. राकेश मनातल्या मनात बोलत असतो, नक्की काय प्रकरण आहे? आणि अशातच आता राकेशच्या मनात असं आलेलं असतं, हरकत नाही, कोणीतरी वेगळाच या प्रकरणामध्ये अडकताना दिसतोय आणि माझी सुटका होते. तेवढ्यात आपण पाहतोय पोलिसांची ही दमदार त्या ठिकाणी एंट्री झालेली असते. आणि तेवढ्यात LCDवर आता तो CCTV फुटेज प्ले करण्यात आलेला असतो, ज्यात स्पष्टपणे असं दिसत आहे, ईश्वरीचे वडील रस्त्याच्या कडेने जात असतात आणि त्याच वेळेला मागून आलेल्या 4 व्हीलरमधून एका व्यक्तीने त्यांना उडवलेलं असतं आणि ती 4 व्हीलर राकेश चालवत असतो. CCTV फुटेज पाहिल्यानंतर आता राकेशच्या पायाखालची जमीन सरकते. राकेश स्वतःशी बोलत असतो, बाप रे, म्हणजे आता मला तर अजून कडक स्मृती गेल्याची ॲक्टिंग करावी लागणार आहे जर या प्रकरणामध्ये अडकायचं नसेल तर. तेवढ्यात आपण पाहतोय इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, काय मग राकेश, तुम्हीच चालवत होतात ना ही 4 व्हीलर? त्यावर राकेश असा चेहरा करतो की मला याबद्दल काहीच माहिती नाही. आणि तेवढ्यात ईश्वरीचे वडील उठतात आणि म्हणत असतात, इन्स्पेक्टर साहेब, हाच तो नालायक, याने 4 व्हीलरमधून मला उडवलं आणि माझ्याकडे पाहिलं सुद्धा, पण हा थांबला नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो, काका काका तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तू जी ही स्मृती गेल्याची नाटकं करतोयस ना, ही नाटकं आता बंद करा, नाहीतर इथेच तुला
एवढा बदडून काढीन ना की उभ्या आयुष्यात तुला कधी खोटं बोलायला विचार करावा लागेल. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, अहो तुम्ही बोलताय, पण जरा तरी विचार करा माझ्या मनाची काय अवस्था असेल. अशातच आता राकेशला थेट अर्णव सटासट कानाखाली मारतो आणि असं म्हणत असतो, बास कर तुझी नाटकं. काल रात्रीही माझ्या बहिणीच्या मुलीला घेऊन तू पळून जाणार होतास आणि त्यानंतर तिच्या मार्फत तू माझ्याकडनं चांगले पैसे उकळणार होतास. बोल, हाच होता ना तुझा प्लॅन? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, असं काही नाहीये, उगाच तुमचा गैरसमज होतोय. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अंजली आलेली असते. अंजली म्हणत असते, अर्णव काय चाललंय तुझं? तू प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याला टार्गेट का करतोस? तू या ईश्वरीच्या सांगण्यावरून माझ्या नवऱ्याला जर टार्गेट करणार असेल ना तर लक्षात ठेव, मीही तुझ्या विरोधात जाईन आणि मग तुझ्या या ईश्वरीला फाट्यावर मारीन. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई एक गोष्ट लक्षात ठेव, जे शब्द तू वापरतेस ना ते खरंच माझ्या ईश्वरीबाबत लागू होत आहेत का याचा विचार कर. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश उठतो आणि म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जर या प्रकरणामध्ये मी दोषी वाटत असेल तर प्लीज अटक करा मला, मी नाही मागे हटणार. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब हा नालायक नाटकच करतोय, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि अशातच आपण पाहतोय आता अंजलीला ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई तुम्हाला जर आत्ताच्या आत्ता प्रूफ हवा असेल की हा नाटक करतोय की नाही तर माझ्याकडे एक ट्रिक आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, ट्रिक? त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने म्हटलेलं असतं ट्रिक. अंजली म्हणत असते, बोल लवकर बोल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, काल काल तुमच्या या नालायक नवऱ्याने अर्णव सरांची पैशाची बॅग चोरली. का चोरली? हा जर खरंच राकेश नाहीये तर असल्या प्रकारचे धंदे कसं काय करू शकतो? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, उगाचच खोटे नाटे आरोप करू नको, माझा नवरा असं काही करणार नाही, तो एक प्रख्यात वकील आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, हेच तर तुम्हाला माहिती नाही, तुमचा नवरा वकील नाही तर फ्रॉड आहे, तो उभ्या आयुष्यात कधीच वकील नव्हता, तर तो आत्ता कसा असेल? हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, काय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीने आता थेट तो सीसीटीव्ही फुटेजही प्ले केलेला असतो ज्यात हा राकेश अर्णवची पैशाची बॅग चोरताना क्लिअर दिसलेला असतो आणि आपल्या बेडरूमच्या बेड खाली नेऊन ठेवतानाही. हे सगळं पाहिल्यावर अंजली म्हणत असते, राकेश काय आहे हे सगळं? म्हणजे तुमचा खरा चेहरा वेगळा आहे आणि तुम्ही माझ्याशी वागताना वेगळं वागवता. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, नाही राणी सरकार असं काही नाहीये, तुम्ही प्लीज समजून घ्या. तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी लगेचच बोलत असते, पाहिलं पाहिलं अंजली ताई, या माणसाने तुम्हाला राणी सरकार म्हटलं. राणी सरकार कोण म्हणायचं? फक्त आणि फक्त तुमचा नवरा राकेश, ज्याची स्मृती गेली आहे, तोच तुम्हाला आता राणी सरकार म्हणून हाक मारतो. याचा अर्थ काय? त्यांना आता सगळं आठवायला लागलंय. हे वाक्य ऐकल्यावर राकेश चांगलाच बुचकळ्यात पडलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं इथे आपण खूप मोठी चूक केली आहे. अशातच आता थेट राकेशला आता नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं आणि अशातच ईश्वरी म्हणत असते, यापुढे जर पुन्हा तुम्ही स्मृती गेल्याचं नाटक केलं ना तर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, प्लीज जर तुमची स्मृती परत आली असेल तर तुम्ही ती स्वीकारा, काळजी करू नका, मी तुम्हाला कोणत्याच प्रॉब्लेममध्ये अडकू देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो, हो हो आली आहे माझी स्मृती परत. त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, आली आली तुमची स्मृती परत? त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, हो. त्यावर अंजलीने सटासट राकेशच्या 2 थोबाडीत दिलेले असतात. राकेश एकदम चाट पडतो. तो म्हणत असतो, मला मला का मारलं? त्यावर अंजली म्हणत असते, काल रात्री मी गाढ झोपलेली नव्हते, तुम्ही माझ्या बाजूने माझ्या मुलीला उचलून तिकडून नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला आधीपासूनच माहीत होतं तुम्ही असल्या प्रकारचं कांड करणार आहात. त्यामुळेच तर काल सिक्युरिटीला सांगून अर्णवने तुम्हाला अडवलं, नाहीतर तुम्ही माझ्या मुलीला घेऊन इथून पळून गेला असतात. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, काय? त्यावर अंजली म्हणत असते, हो, काल हा आम्हा तिघांचा प्लॅन होता तुम्हाला रंगेहात पकडण्याचा आणि त्यात तुम्ही अलगत अडकलात. हे वाक्य ऐकल्यावर राकेश मनातल्या मनात बोलत असतो, बाप रे, या अंजलीला जर कळालं की मी असा फ्रॉड आहे
तर ती मला इथे ठेवणारच नाही. काय करू आता, असा विचार फायनली आता अंजलीला समोर ठेवत राकेश करत असतो. तेवढ्यात अंजली म्हणत असते, अर्णव अर्णव मी तुला आता नाही अडवणार. काय करायचे ते कर. याला जर धक्के मारून घरातून बाहेर काढायचे असतील तर तसं कर. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो ताई, धक्के मारून काहीच होणार नाहीये. या नालायकाला पोलिसाच्या ताब्यात दिलं पाहिजे. याला शासन झालं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, अहो ईश्वरीजी, प्लीज असं काही करू नका. माझ्याकडनं चूक झाली असेल तर मी त्याची माफी मागतो. तुमच्या वडिलांचीही पाय धरून माफी मागतो. काका काका मला माफ करा. काका खरंच मला माहिती नव्हतं त्या दिवशी माझ्या गाडीखाली तुम्ही आलात. हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात, गपरे नालायका, एकतर उडवलंस आणि माझ्याकडे बघून खिदळत हसत होतास तू, आणि आता म्हणतोयस की तुला माहीत नाही हे सगळं कसं घडलं. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आता काय करायचंय ते तू ठरव. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई, तुम्ही जे म्हणताय तेच करणार मी. या नालायकाला शिक्षा देणार. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीने पोलिसांना असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता याची उचलबांगडी करा आणि याला तुरुंगात कोंबा. त्याच्यावर 3rd डिग्री अप्लाय करा. आणि पोलिसांनी त्याला धरून आता आपल्या पोलीस व्हॅनमध्ये भरलेलं असतं. मित्रांनो, इथे तर आता क्लिअर आहे, या राकेशचं सगळं काही प्रकरण सगळ्यांसमोर उघड झालं आहे. पण याला कडक शासन होईल याची खबरदारी अर्णव ईश्वरीने घेतली पाहिजे. उद्या जाऊन हा पुन्हा सुटेल आणि पुन्हा यांच्या घरात येईल. कारण शेवटी हा अंजलीचा नवरा आहे आणि त्या मुलीचा बाप. काय वाटतं तुम्हाला, याच्याबरोबर नेमकं काय झालं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.